बांधकाम व्यावसायिकाच्या निष्काळजीपणामुळे 19 वर्षाचा तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बदलापूर पश्चिम परिसरामध्ये घडलेली आहे. सध्या आपण बदलापूर पश्चिमच्या मांजर्ली परिसरामध्ये आहोत आणि 13 जुलै रोजी सायंकाळी 5च्या दरम्यान ही घटना घडली. बांधकाम व्यावसायिक संबंधित ठेकेदार यांचा निष्काळजीपणा थेट जीवावर बेतलाय तो 19 वर्षीय तरुणाचा. धीमान रॉय असं या तरुणाचं नाव आहे. 19 वर्ष या तरुणाचं होतं. माझ्या मागे तुम्ही ती इमारत बघत असाल, म्हणजे मांजर्ली शाश्वत पार्क लगतच ही भली मोठी नाल्याच्या लगतच असणारी इमारत आहे आणि त्या इमारतीचं काम चालू आहे. अद्यापही आपण बघत असाल इमारतीचं काम चालू असताना 13 जुलैला जरी ही घटना घडली असली, आज 26 जुलै आहे, तरी सुद्धा सुरक्षा जाळी जिची गरज आहे ती आपल्याला इथे पाहायला मिळत नाही. या व्यतिरिक्त कामगारांना आवश्यक असणारे सुरक्षा हेल्मेट असू द्यात किंवा इतर सुरक्षा उपकरणं असू द्यात, ती कोणत्याही प्रकारची पुरवण्यात आलेली नाहीयेत. आणि हा अपघात नेमका कसा झाला त्याची सुद्धा माहिती आपण घेणार आहोत. धीमान रॉय हा जो 19 वर्षीय तरुण आहे तो 13 जुलै रोजी सायंकाळी 5 वाजता म्हणजे विटा लिफ्टच्या माध्यमातून वरती या ठिकाणी जात होते. म्हणजे खालून तो विटा ठेवत होता आणि ते लिफ्टच्या माध्यमातून वरती जाण्याचं जे काही काम आहे ते सुरू होतं. आणि हे काम सुरू असताना झालं काय, ज्यावेळी 10व्या मजल्यापर्यंत ही लिफ्ट गेली, लिफ्ट मधल्या भागात अडकली आणि तेथून थेट काही विटा या खाली पडल्या. धीमान रॉय याच्या डोक्यावर त्या विटा पडल्या, गंभीर दुखापत झाली. जर याच दरम्यान धीमान रॉय याच्या डोक्यावर जर एखादा हेल्मेट असता तर तो कदाचित आज वाचला असता. परंतु आपण बघितली ही बेफिक्री आहे या बांधकाम व्यावसायिकांची, ही बेफिक्री आहे या ठेकेदारांची. आणि हीच बाब लक्षात घेत बदलापूर पश्चिम पोलिसांनी 2 ते 3 दिवसांपूर्वी गुन्ह्याची नोंद केलेली आहे. ही गुन्ह्याची नोंद करत असताना गुरुदेव एंटरप्राइजेसचे जे संचालक आहेत त्यांच्यावरती रितेश पोखार यांच्यावरती हा गुन्हा जो आहे तो दाखल करण्यात आलेला आहे. आणि 19 वर्षीय हा तरुण आहे ज्याचा या प्रकरणी मृत्यू जो आहे तो झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. बदलापूर शहरातली ही घटना आहे, बदलापूर पश्चिम परिसरात घडलेली ही घटना आहे. आणि तुम्ही जर बघत असाल तर अगदी रस्त्यालगत नाल्याच्या बाजूला या इमारतीचं बांधकाम सुरू आहे. बांधकाम सुरू असलं तरी सुद्धा ज्या सुरक्षेची आवश्यकता आहे ती सुरक्षा, त्या सुरक्षेची काळजी, कामगारांची काळजी संबंधित बांधकाम व्यावसायिकाने, संबंधित ठेकेदाराने का घेतली नाही असा सवाल जो आहे तो आता उपस्थित होतोय. आताही या ठिकाणी इमारतीचं बांधकाम सुरू आहे आणि असं असताना आपण बघत असाल तर सुरक्षा जी आहे ती या ठिकाणी नसल्यामुळे त्यावरच ठपका ठेवण्यात आलेला आहे. आणि एकावरती आता बदलापूर पश्चिम पोलिसांनी गुन्ह्याची नोंद जी आहे ती केलेली आहे. त्यामुळे आता 19 वर्षाचा तरुण आहे त्याच्या वडिलांच्या माध्यमातून याची फिर्याद जी आहे, तक्रार जी आहे ती देण्यात आलेली आहे आणि पुढील तपास बदलापूर पश्चिम पोलिसांच्या माध्यमातून सुरू असलेला आपल्याला पाहायला मिळतंय. आता यापुढे संबंधित जे संचालक आहेत त्यांच्यावरती कशा पद्धतीनं कारवाई होते हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे. खरं तर हा निष्काळजीपणा आहे जो या थेट 19 वर्षीय मुलाच्या तरुणाच्या जीवावर बेतलेला आपल्याला पाहायला मिळतोय. या संदर्भातले जे काही यापुढचे अपडेट असतील आपण घेत राहू. तुमचं तेच थांबतोय. व्हिडिओ जर्नलिस्ट साहिल काळेसह श्रद्धा ठोंबरे, न्यूज चेक मराठी, बदलापूर.